बार्शीत एकेकाळी दहशत होती. पांडे चौकात खून, पोलीस स्टेशनमध्ये फायरिंग झाली. माझ्यावर 4 वेळा खुनी हल्ले झाले, मात्र ही गुंडगिरी मोडून काढण्याचे काम मी केले, असे राजेंद्र राऊत वैराग येथील सभेत म्हणालेत. माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी विरोधकांवर आरोप करत म्हटले की माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, तर यांच्यावर 420चे 3 गुन्हे दाखल आहेत. यावेळी त्यांनी सत्तेशिवाय काही माणसे जिवंत राहू शकत नाहीत असा टोला मारत स्वतःची कार्यशैली आणि जनतेसाठी केलेले योगदान अधोरेखित केले. सभेत राऊतांनी उपमा देत सांगितले, पाण्याविना मासा तडफडतो तसं हे सत्तेशिवाय तडफडतात. त्यांनी हे स्पष्ट केले की त्यांनी कधीही सत्तेची स्वप्ने पाहिली नाहीत, मात्र विरोधकांच्या चुकीच्या कृत्यांवर कठोरपणे भाष्य करणे त्यांचे कर्तव्य आहे. प्रचाराची सांगता होते आणि या सांगतेच्या निमित्तानं आज पांगरीला सभा झाली, पानगावला झाली. सगळ्यांना भारतीय जनता पार्टी आरपीआयच्या माध्यमातून, समविचारी पक्षाच्या माध्यमातून जे उमेदवार सगळ्याला विनंती करा आणि सगळ्याच्या बरोबरी जाऊन सगळ्यांच्या पिढी करता या ठिकाणी ही निवडणूक महत्वाची आहे म्हणून सर्वांना सांगावं. कारण आज आपण पाहतो की केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे, म्हणतात की प्रत्येक गावामध्ये मी गेलो, आता जवळपास 90% गाव झाले. उद्या शेवटचा दिवस आहे, उद्या मी कमीत कमी 22 ते 25 गावाचा दौरा करणार फास्ट. म्हणजे जवळपास सगळे माझी रणवीर नाना दादा कोणीतरी वगैरे साहेब किंवा आपले पदाधिकारी जातील बांधून, परंतु प्रत्येक गावात जात असताना माझ्या निदर्शनात ज्येष्ठ मंडळी, तरुण मित्र बांधव, पदाधिकारी, कुणीतरी सर्वसामान्य नागरिक बांधव, शेतकरी बोलतो, हो काहीतरी आमचा गैरसमज करून दिला, थोडी चूकच आहे. बांधवांनो, कुणी म्हणू नका की तुमची चूक झाली. मी कुठेतरी थोडंफार चुकलो असो, माझ्याकडनं फिरण्यामध्ये कमतरता झाली. उपमुख्यमंत्री होते, आदरणीय दादाही उपमुख्यमंत्री होते, त्यांनी आपल्यावरती प्रेम केलं. दुर्दैवाने घटना घडली. बांधवांनो, ही काही चांगली घटना घडली नाही, महाराष्ट्रावरती पसरली. एक विकासात्मक नेतृत्व त्या ठिकाणी गेलं आणि अशा परिस्थितीमध्ये नेमका प्रचार कसा करायचा. तुम्हाला सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय राजेंद्र आपल्याला अभिवादन करतायत. यानंतर आपल्या वैराग भागाचे नेते संतोष ज्येष्ठ मंडळी, जिल्हा परिषद पंचायत समितीचे सर्व उमेदवार आणि